नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सावदा पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने लोहारा येथील दूरक्षेत्र पोलीस चौकीची दुरावस्था, परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता, तात्काळ पोलीस चौकी दुरुस्त करण्याची परिसरातील जनतेची मागणी. नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा पोलीस चौकीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून ही पोलीस चौकी सद्यस्थितीत जीवितहानी होण्यास कारणीभूत ठरते आहे. ही पोलीस चौकी अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे आणि सद्यस्थितीत जीर्ण झाली असल्याने या पोलीस चौकी परिसरात लहान मुले, महिला, नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील या पोलीस चौकीपासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच या पोलीस चौकीचे छप्पर हे जुन्या काळातील कौलारू छप्परचे असल्याने या पोलीस चौकीच्या भिंतीसह कौलारू छप्पर केव्हाही कोसळू शकते आणि या ठिकाणी खूप मोठी जीवितहानी होऊ शकते. जीवितहानी होण्याची दाट संभावना भासते आहे. त्याचबरोबर या पोलीस चौकीमध्ये आतील खोल्यांमध्ये खाणीचं साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं आहे. त्यामुळे देखील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या पोलीस चौकीच्या भिंती देखील तुटून पडलेल्या अवस्थेत आहेत आणि पोलीस चौकीच्या आतमधले खाली देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत आणि यावरून असं समजत आहे की परिसरात अवैध धंदे देखील बोकाळले असल्याचं चित्र आहे. हा सगळा प्रकार सावदा पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांना माहिती असल्यावर त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे. तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी सावदा पोलिसांची परिस्थिती असल्याचं परिसरातील जनतेला लोहारा येथील पोलीस चौकीपासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी साहेब यांनी या लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ पोलीस चौकीची सुधारणा करावी आणि परिसरातील जनतेला जीवितहानी होण्यापासून वाचवावे अशी रास्त स्वरूपाची मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी हमीद तडवी, जळगाव.